5 दिवसांच्या छापेमारीमध्ये आयकर विभागाला काहीही निष्पन्न झालेलं नाही. सापडलेली रक्कम देखील आयकर विभागानं परत केली आहे. निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलंय. 5 दिवसांची चौकशी पूर्ण झालेली आहे. रोख रक्कम सापडली, ती रक्कम देखील आयकर विभागानं परत केली असल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. आयकर विभागाच्या रेड दरम्यान कार्यकर्त्यांनी देखील निवासस्थानी येऊन प्रेम दाखवलं, याबद्दल देखील त्यांनी आभार मानले आहेत. आपल्याबरोबर सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत. राजे साहेब नमस्ते. नमस्कार. आपल्या कुटुंबावरती किंवा निवासस्थानावरती किंवा गोविंद डेअरीच्या संदर्भामध्ये आयकर विभागाने 5 दिवस रेड टाकलेली होती. नेमकं काय निष्पन्न झालंय? ह्यातून काही निष्पन्न काहीच झालेलं नाही. डेअरी इंडस्ट्रीची काही त्यांना एखाद्या वेळेला काही सूचना असतील की पाहणी करावी, त्याप्रमाणे त्यांनी ती रेट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचा मी चेअरमन असल्यामुळे माझ्या निवासस्थानी पुण्याला, फलटणला दोन्ही ठिकाणी त्यांची रेट झाली. त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची कॅश सापडली नाही. माझ्या फलटण निवासस्थानी आमच्या सर्वांची मिळून त्या ठिकाणी फक्त 2,35,000 एवढीच त्या ठिकाणी कॅश सापडली. आणि सोनं हे दागिन्याच्या स्वरूपात जे काही माझ्या इथे आणि लॉकरमध्ये बँकेत होतं, सर्व मिळून त्यांचे काही नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्स मध्ये बसणार असल्यामुळे त्यांनी माझ्याकडून काही जप्त करून नेलेलं नाही आणि इथून त्यांना काही निष्पन्न झालेलं नाही. खऱ्या अर्थाने राजकीय हेतू पुरस्कृत ही कारवाई झाली असं वाटतंय? तसं काही मला सांगता येणार नाही, कारण सध्याचं राजकारण वेगळ्या थराला चाललेलं आहे. परंतु तसं काही मी आत्ताच्या घटनेला म्हणू शकत नाही. तुम्ही अजित पवार यांच्या पक्षात जाणार अशी देखील चर्चा होती. यामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा आहे. याबद्दल काय असं काही वाटत नाही, कारण ही चर्चा अलीकडच्या काळातली आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी माझ्या संमतीने रेड होती, त्यावेळेला ते बरंच आधी त्याची चौकशी, त्याची पाहणी, त्याची रेकी करत असतात. त्यामुळे त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, फलटण.